आणि सामन्याचं पुढचं धावतं वर्णन करतील आमचे मित्र गोविंदा मांडवकर. धन्यवाद गुरुजी. ग्रँड फिनाले आता मोठा मॅच ऑन साजिद शिर्के जर्सी नंबर 7 आता चढायचा ज्याने एक्सप्रेस म्हणून नाव कमावलं तोच साजिद शिर्के चाळीकडून एमटी क्रिकेट कडून आपल्या दिशेने होतोय. कोलमगावची आण बाण शान म्हणून ओळखलेली सागरचा हिरा मोरा याच मोरेला थांबवला रोखला इथं मात्र करामत केली जाते. ती भीम संघर्ष वेळ संघाच्या माध्यमातून मोठ्या खेळाडूला मोठ्या माशाला मात्र आपल्या जाळ्यात अडकवला. तो भीम संघर्ष वेळ संघानं आणि पहिल्याच गुणाचा श्रीगणेश केला. साजन शिर्के इथं मात्र भराव वेगानं धावणार ही रेलचल. या साजन शिर्केला थांबवणार कोण? एक जबाबदारी शिकाले 2 पॉइंट इथे 2 गुणाची कामही केली. खराब कॅच करण्याचा प्रयत्न झाला. एका बाजूला भीम संघर्ष वेगळे दुसऱ्या बाजूला सागर गडामंडळ कोलमळा अर्थात यजमान संघ या दोन संघ दरम्यानची ही अस्तित्वाची लढाई. पण इथं मात्र सुशांत एक्सप्रेस निश्चितच चढाई करता येतोय. एमटी रीड दाखवली गेली. भारतावर धावणार ही वेगाची एक्सप्रेस मध्ये आज थांबण्याचं काम केलं. वेढे संघ दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. भीम संघर्ष वेळ संघ पहिल्यापासूनच एक आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. साहिल गंभरे जर्सी नंबर 1 एक चांगली उंची असणारा बलवान खेळाडू म्हणून साहिल गंभरे इथं मात्र चढाई करता आला. संयम राखला जातोय. इथं मात्र संयम राखणं ही एक महत्वाची गोष्ट असेल. पण इथं मात्र संयम राखून आपल्या दिशेनं रिकाम्याचं नव्हतं. एकाकी खिंडी लढवणारा पण कोणत्या क्षणी आपला सागर संघ अडचणी असताना ज्याला बाहेर काढण्याची किमया करणारा म्हणून ज्याची ओळख सुशांत एक्सप्रेसला वेळ स्टेशनवर थांबवलं गेलं आणि मोठा पुन्हा धोका निर्माण झाला तो सागर संघाला. घाणेकर आणि तिच्या बाजूला आयुष हे 3 त्रिकूट सागरच्या क्रीडा रंगीमध्ये उपस्थित असताना जर्सी नंबर 7 आता साजिद शिर्के ज्याला पहिल्यापासूनच बहादार खेळणं इथल्या उपस्थित प्रेक्षकाचे मन जिंकण्याचं काम केलं तोच वेळ संघाचा मोहरा हिरा म्हणून साजिद शिर्के जो चढाई करता आला. दरम्यान संत गतीने चढाई करून आपल्या दिशेने बघतोय. एका बाजूला सगळा अर्धा लिंबा संघ मैदानाच्या बाहेर असताना चढाईची धुरा सांभाळली ती यश हुमरेना. थर्ड रेड चा इशारा साजन शिर्के पुन्हा एकदा थर्ड रेड साठी सज्जला. डाव्या कोपऱ्यात पुन्हा एकदा चढाई करताना यश हुमरेवर आक्रमण घडवताना दुसऱ्या बाजूला अनिकेत घाणेकर पुन्हा एकदा महत्वाची भूमिका इथं मात्र गरज होती चढाईपटूला पण ही गरज दाखवली डिपेंडर आता पियुष घाणेकर. दरम्यान मोठा फरक 0-5 गुणांवर आतापर्यंत खेळ साकारलाय. तर वेळे संघानं पहिल्यापासूनच एक आक्रमक भूमिका स्वीकारली पण एक कंट्रोल ठेवलाय, एक सन्मान ठेवलाय, एक संयम ठेवलाय तो वेळ भीम संघर्ष संघानं. दरम्यान इथे मात्र एमटी रेड पुण्याला कडून आपल्या दिशेने बघतोय तो यश साहिल गंभरे दुसऱ्या बाजूला चढाई करताना. साहिलनं मात्र आज संयमाची भूमिका साकारली आहे. कारण एक मजबूत बांधायचा असणारा एक उंच बोरा खेळाडू म्हणून ज्याच्यावर सारी मादार असणारा उत्तम दर्जाचा बंदरक्षकाची भूमिका निभावणारा साहिल गंभरे यावेळी संत गतीने आपला खेळ संघात आपण पाहतोय. तमाम प्रेक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये शिवसह्याद्री क्रीडा नगरीमध्ये हा चाललेला रणसंग्राम आपण पाहतोय. थर्ड रेड इथे मात्र डू ऑर डाय यश हुमणे. पण पाहूया छोटा पॅक बडा धमाका 2 नंबर जशी पर्यंत केला यश हुमणे पण याला उचलण्याची गेम मिळाली. सुरेख तालमेळ सुरेख संघर्ष भीम संघर्ष वेळेच्या माध्यमातून जगावला गेला आणि पुन्हा एकदा मोठा मासा मोठी मछली आपल्या
जाळ्यात ओढवली. इथं मात्र साहिल गंभरे आणि अंकित खाणेकर यांच्यामध्ये झुंबड पाहिली, पण 1+2 ऑल आउट झाला सागर क्रीडा. जोगा टाळवली या आमच्या लाईनमन साठी कारण राख मारणं ही सुद्धा खेळाची पहिली पायरी आहे. त्यानंतर आयुष गोगले हा सुद्धा तितकाच मादकदार लाईनमॅन, पण हिचा खराब कॅच करण्याचा प्रयत्न. आयुषचं सन्मान करूया. मी विनोद खाणेकर याला विनंती करतो की आपण आयुषच्या याचं सन्मान करूया. मोठ्या मॅच पाहिला, पण अंतिम सामने धडक पाहतोय, पण इथं यावेळी पुन्हा एकदा साजन शिर्के चढाई करता येतोय. श्रेयस राडे याला याचा सन्मान केला जातोय. मी विलास पेंटर यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया. श्रेयस राडे शुभम हुमणे कायसा दबावाखाली घेताना पाहिला. 1-9 8 गुणांची मजबूत स्थिती वेळ संघाच्या खात्यावर असताना ही स्थितीपत्र थांबून ठेवणं गरजेचं आहे, कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. जर इथे मात्र विजय मिळवत असेल तर बोनस पॉइंट टू सागर. आता शुभमची गाडी हळूहळू रुळावर येत असताना पण पाहिलं. दरम्यान साजन शिर्के इथे मध्ये चढाई करता येतो. जर्सी नंबर 7 वेळ संघाचं पहिलं अस्त्र म्हणून साजन शिर्के पाहिलं, पण याच अस्त्राला थांबवलं ते मात्र मध्यरक्षक यशच्या जोडीनं. यशला अंदाज घेतला आणि मात्र साजनला थांबवण्याचं काम केलं. दरम्यान प्रत्युत्तर दगड घेताना एक उत्तम दर्जाचा चढाईपट्टू म्हणून जो भूमिका निभावतो, आपल्या कोडबा गावाचं नाव ज्यानं 7 समुद्र पार कबड्डीच्या माध्यमातून केलं, तोच शुभम हुमणे चढाई करता. दरम्यान या शुभमला आवरणं सावरणं कठीण असेल, पण हीच कामगिरी इथं करण्यासाठी सज्ज होतो का पाहूया. वेळ संघ दरम्यान एमटी रेड दाखवली जाते, एमटी रेड केली जाते. दरम्यान तितकाच मध्यप्रदेशला सौरभ गंभरे चढाई करता. उंच भ्राष्टा चढाईपट्टू आपल्या संघाला कोणत्या क्षणी संकटातून बाहेर काढण्याचं काम करणारा, हा संकट पोचकाची भूमिका निभावणारा सौरभ गंभरे जर्सी नंबर 5. अर्थात इथं मात्र सौरभच्या माध्यमातून एक संयम राखला जातोय. 9-3 म्हणजे 6 गुणांचा या पुन्हा एकदा शुभम इथं मात्र चढाई करता. 5 डिफेन्सवर आक्रमण घडवण्याकरता येतोय. 1-2-2 अशा स्थितीमध्ये, पण गुणाची संख्या पाहिली तर आतापर्यंत 9 गुण जोडले गेले. तर भीम संघर्ष वेळे संघाला सुरेख टचच्या माध्यम वापरला, एकाकी खंड लढवण्याला आणि यावेळी 1 गुणाची कमाई करण्यामध्ये माहिती झाला. पुण्याला जर्सी नंबर 8 आता प्रेम गंभरे जो कबड्डीवर ते प्रेम करतो, आपल्या खेळावर ते प्रेम करतो, तोच प्रेम गंभरे इथे मात्र भीम संघर्ष वेळे संघाकडून चढाई करता येतोय. पण प्रतिस्पर्धी संघ आता ज्याच्यावर सारी मदार आहे, ज्याच्यावर कोण वाशीचा विश्वास आहे, तोच शुभम हुमणेसाठी इथे कॅश प्राइज झालाय. जर का शुभम हुमणेनं सुपर रेड केली, एखादा चढाईमध्ये 3 गुण मिळवले, तर फैसल मुल्लाची यांच्याकडून कॅश प्राइज 500 म्हणजे 500 रुपयांचं बहादर बक्षीस इथं लावलं जात आहे 3 गुणांसाठी. पण पाहूया तीच कामगिरी करण्यामध्ये माहीर असणारा शुभम हुमणे बहादर धावण गडी टिपण्याचा प्रयत्न केला, पण खराब कॅच करून आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त केलाय तो शुभम हुमणेनं. थर्ड रेड प्रेम गंभरे जर्सी नंबर 8 सॉरी जर्सी नंबर 3 अक्षय गंभरे चढाई करता येतोय. कृष्णा चव्हाण आपण क्रीडा नगरीमध्ये असाल तर त्वरित आपण विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. कृष्णाजी चव्हाण, माझा आवाज जर आपल्या कानापर्यंत वैयक्तिक खातं उघडता आलं आणि गुणांच्या संख्येमध्ये भर पडली गेली. दरम्यान 4 डिफेन्सवर आक्रमण घडवणे करता एकाकी खिंड लढवली जाते, एकाकी कडवी झुंज दिली जाते. ती
शुभम होमणेच्या माध्यमातून एक अतिशय उत्तम दर्जाचा चढाईपटू पण इथं मात्र कोणत्या खेळाडूला बाद आता शुभम होमणेची खेळी समाप्त दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी स्वतः गोविंद मांडवकर, समालोचक कक्षामधून माझ्यासोबत स्कोरिंगचं काम करणारा नयन राणे, अनिकेत राणे आणि रसिक विचारे माझ्याबरोबर सहाय्यक समालोचक म्हणून सन्माननीय घाणेर गुरुजी यांच्या चमूमधून आपण पुन्हा एकदा उपस्थित प्रेक्षक बांधवांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा चाडेकरता सज्ज होतोय. तो इथं साजन सिरके बराच वेळानंतर साजेंची खेळी पुन्हा एकदा बहन करता सज्ज. ज्या साजेनं प्रतिस्पर्धी संघावर आता सेमीफायनलच्या सामन्याची आठवण जर काढली तर याच सेमीफायनलच्या सामन्यामध्ये याच साजन शिर्केनं एक हाती खिंड लढून आपल्या संघाला विजया समीप घेऊन जाण्याचं काम केलं. म्हणजेच काय तर विजय मिळवायचा असेल तर एक हाती विजय मिळवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून झालं तोच साजे शिर्के इथं चाडेकरता आला होता. दरम्यान सागर संघाला तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिला तर तोच रसिक घाणेकर इथं मात्र एमटी लीड केली येते आणि प्रत्युत्तराकडे पुन्हा एकदा साजे शिर्के म्हटलं तर एक उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर्सची भूमिका निभावणारा चातुर्यानं ठासून भरलेली ज्याची चढाई असते तोच साजन शिर्के इथं मात्र छाचे डिफेन्सवर आक्रमण घडवण्याकरता आला. पण यावेळी कोणत्या धोका स्वीकारत नाही. 7 गुणांची आतापर्यंत आघाडी आपल्या बाजूने असताना एक महत्वाची आघाडी आहे. हीच आघाडी टिकवून ठेवायची असेल तर संयम राखणं महत्वाच्या भीम संघर्ष वेळे संघाला तिचे खासियत धरून ठेवली आहे. दरम्यान रसिक घाणेकर इथं मात्र एमटी रीड केली येते. बोनसचा प्रयत्न झाला पण इथं एमटी रीड केली येते. थर्ड रेड साजे शिर्केसाठी. साजन शिर्के आता वेळे संघा करता. दरम्यान पुन्हा एकदा साजन शिर्के आपल्यातून कामगिरी माहेर पण आपल्या भिंत आता युवराज नवऱ्यांची आणि ते सुरेख ऍडव्हान्स टेकल केली गेली. बॅक टू बॅक इथं थर्ड रेडचा इशारा दाखवला गेला जातोय आणि पुण्याला थर्ड रेडसाठी रसिक घाणेकर चाडेकरता जर्सी नंबर 4 पण याला थांबवतं कसं इथं हे मात्र तंत्र गरजेचं आहे. पण खराब कॅच मध्ये पुण्याला समावेश झाला. एक आपला पण बॅक काढली जाते. सारा डिफेन्स एक वटला आणि पुण्याला रसिक घाणेकरची मात्र इथे खेळी समाप्त झाली. रसिकांची पण जिंकायची होती रसिकला पण ती रसिकला जिंकता येत नाही आहे आणि एक उत्तम दर्जाचा डिफेन्स दाखवला गेला तो भीम संघर्ष वेळ संघाला. इथं मात्र 6-13 अशा प्रकारचा फरक असताना शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत मॅच मध्ये इन राहण्याचं काम सागर संघ करण्याची करामत करू शकतो. एक उत्तम त्याचा खेळ करण्याचा अनुभव वाटणारा संघ म्हणजे सागरची ओळख आहे. दरम्यान एमटी रेड दरम्यान पुन्हा एकदा यश होमणे चढाई करता. छोटा पॅक बड धमाका इथं मात्र रिकाम्या हाताने जावं लागतंय. ते यश होमणेला प्रत्युत्तर दाखल घेताना पुण्याला साहिल गंभरे यावेळी चढाई करता येतोय. साहिल मात्र एक मनसुबा दाखवून दिलाय. एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दाखवलंय. कारण निश्चितच आपण तिसऱ्या चढाईवर खेळायला पाहिजे याचं सूत्र भीम संघर्ष वेळ संघाने बाळगलाय. तर मोठा फरक असताना बघूया कारण शुभम सुशांतची जोडी मैदानाच्या बाहेर असताना रसिक घाणेकर मैदानाच्या बाहेर असताना एक चांगल्या जो मधला वेळ आहे तो भरून काढण्याचा आणि ह्याचाच एक तंत्र स्वीकारलाय भीम संघर्ष वेळ संघाला. दरम्यान थर्ड रेडचा इशारा झाला. थर्ड रेडसाठी इशारा झाला आणि जर्सी नंबर 8 आता प्रेम गंभरे चढाईसाठी आला. एक चतुर्याने ठासून बनी चढाई म्हणजेच याच चढाई प्रेम गंभरेला इथं मात्र आपल्या चढाईवर प्रेम करायचं आहे आणि गुणांची कमाई करायची आहे. जर का गुण मिळवला असेल तर निश्चित आपण बाहेर जाऊ शकतो पण इथं मात्र गुण प्राप्त करावा क्षेत्रामध्ये एक गुण प्राप्त झाला. कवर क्षेत्र लावलं जातं आणि एक गुण आपल्या वर आला तो शुभम होमणे ज्याच्यावर सागर वाशियांची सारी समाधान आहे
तोच हा खडरचा बादशाह, पण इथं मात्र बाहेरचा रस्ता. सुरेख डॅश केला गेला साहिलच्या माध्यमातून. साहिलच्या माध्यमातून अतिशय अफलातून टार्गेट केलं गेलं. सामना समाप्त होण्याकरता शेवटची 5 मिनिटे, लास्ट 5 मिनिट. 14 गुण भीम संघर्ष वेळे, 7 गुण सागर कोंडमाळा. कारण आज मात्र व्यूवर रचली गेली. जर का आपण सागर आणि सुशांत या दोन जोडीला मैदानाच्या बाहेर जास्तीत जास्त वेळ ठेवलं तर आपण विजय खेचून आणू शकतो याची खात्री करण्याचं काम केलं तर भीम वेळे. इथे मात्र अल्पशे विश्लेषण पुन्हा एकदा उरल्या सुरल्या वेळेमध्ये आपल्या आशा पल्लवित करत, पण विजयाच्या आशा पल्लवित करणं गरजेचं आहे. यश हुमणे छोटा पॅक, बडा धमाका करण्याचा प्रयत्न झाला, पण बाल बचावला. इथं मात्र यशूची खेळी समाप्त झाली आणि एक उत्तम त्याचा डिफेन्स दाखवला गेला. त्याच्या डिफेन्सच्या माध्यमातून एक मोहरा मात्र इथं गारद झाला, तो सागर हुमणे. सुपरटिकाची नावे संधी असताना पुन्हा एकदा साजन शिर्के चढाई करता. एका बाजूला युवराज, लास्ट 4 मिनिट, शेवटची 4 मिनिटे. एका बाजूला युवराज, दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि पीयूची जोडी असताना पाहिलं तर इथं मात्र पुन्हा चढायचे मदर येणार तर युवराज हे नवरंग ऑलराऊंडर असणारा युवराज नवरंग एका नावाजलेला खेळाडू आहे, एका युवा खेळाडू आहे, जिल्हा खेळलेला खेळाडू आहे. या खेळाडूला मात्र एक गुणवत्ता सिद्ध करायची आहे. पण आज शिवसाहित्य ग्रुपच्या वतीनं ही चाललेली स्पर्धेचा आपण अंतिम सत्राकडे चाललो आहे आणि अंतिम सत्राकडे जात असताना ही ग्रँड फिनालची मॅच पाहतोय. थर्ड रेड साठी साजन शिर्के, सुपर टेकलची नावे संधी. जर का पकडला गेला तर सुपर टेकल होऊ शकतो. जर गुण मिळाला तर वेळे संघाचं एक बाजूला खेळाडू बसून घ्या प्लीज. सुशांत इन झाला. इथं मात्र सुशांत एक्सप्रेस बघूया कशा प्रकारे या सुशांत एक्सप्रेसला रोखणं वेळे संघाला जमणार किंवा सुशांत एक्सप्रेस आपले भरधाव खेळाडू दाखवून दिला, पण सुशांतची खेळ इथं काय भरत नाहीये. पण सुशांतला मात्र इथं बाद व्हावं लागतंय. सागरच्या गोट्यामध्ये थोडीशी अस्वस्थ पसरले, पण निश्चितच आपण विजयाचा जेव्हा गुण गौरव करतो तेव्हा पराभव सुद्धा पचवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. कारण हा खेळ आहे, एक संघ जिंकणार एक संघ जिंकणार आणि अशाच प्रकारची लढाई चालली आहे. कारण शिवसैनिक ग्रुपच्या वतीनं ही मानवी स्पर्धेच्या चषकावर सुवर्ण हस्ताक्षर नाव कोरण्याची ही अस्तित्वाची लढाई पाहतोय. कारण आपल्या होम ग्राउंडवर अंतिम फेरीत म्हणावा तसा परफॉर्म दाखवता येत नाही सागर संघाला आणि पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो युवराज हे नवराज, जो प्रतिस्पर्ध्यावर राज्य करायचं होतं पण तसं घडत नाही. शेवटची 2 मिनिटं, लास्ट 2 मिनिट. इथं मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 1 आता साहिल गंभरेनं भल्यानं डॅश केलं. यामध्ये शिवम असेल, सुशांत असेल किंवा रशिक असेल, या 3 त्रिकोटाला मात्र डॅश करून आपल्या बाजूला सामना झुकण्याची किमया करून दाखवले. पण अजूनही पराभव निश्चित स्वीकारला जात नाही आहे. कारण पराभव स्वीकारण्याकरता अजून किमान 1.5 मिनिटाचा खेळ शिल्लक असताना आपण पाहतोय. पुण्याला युवराज, इथे मात्र युवराजला मोठा खेळ करायचा आहे, सुपर डुपर रेड करायची, पण तसं घडत नाही आहे. इथं मात्र संयम करण्याकरता सक्षम झाला तो युवराज नवराज. थर्ड रेड साजन शिर्के, थर्ड रेड साठी सुपर रेड पुन्हा एकदा साजन शिर्केच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. युवराज नवराजला सुद्धा मोठी जबाबदारी असेल. कारण थर्ड रेड वर जर का आपण पकडलं गेलं तर सुपर टेकाचे 2 पॉइंट आणि 2 गुण आपल्या खात्यात जुळले जातील. पण तेच काम, तेच गुणवत्ता इथे मात्र पुण्याला दाखवून द्यायचे. युवराज नवराजला आपला परफॉर्मन्स पुण्याला दाखवून द्यायचा आहे. युवराज नवराजला परफॉर्म दाखवण्याकरता पुन्हा तीच कामगिरी केली येते. सुपर टेकल 2 पॉइंट साठी. थर्ड रेड घाणेकर पुन्हा बॅक टू होम आणि प्रेक्षकांची पावलं सुद्धा आपापल्या घराकडे चालली आहे. पण अजूनही सामना संपलेला नाही आहे.
काही सेकंद शिल्लक आहेत मॅच अतिशय रोमांचकारी स्थितीमध्ये जाऊ शकते पण या ठिकाणी तसं घडत नाहीये इथं मात्र मोठा मॅच आपल्या होम ग्राउंड वर वेळ संघानं इथं मात्र विजयाची गुढी उभी केली आणि सागरला मात्र विजयापासून रोखण्याचं काम केलंय ते भीम संघर्ष वेळे संघानं निश्चितच संघर्ष केला इथं मात्र म्हणतो आहे अशा प्रकारे विजय होतोय भीम संघर्ष वेळ संघ आणि उपविजेता ठरतोय तो सागर क्रीडा मंडळ कोंडमळा दोन्ही संघाचा मनापासून आभार अभिनंदन